नमस्कार, मी अमोल जायभाय लेट्सअप मध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि यातच सर्वाधिक जी महानगरपालिका सध्या चर्चेत आहे, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालेला आहे. सत्तेतील जे दोन्ही पक्ष आहे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्यामध्ये महत्वाची फाईट जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. पिंपरी चिंचवडची सुरुवात जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा पिंपरी चिंचवड शहरात अशी परिस्थिती होती की भाजपच्या जे काही कॅम्पेनिंग सुरू होतं ते 125 प्लस फक्त दुसऱ्या पक्षांना 3 जागा मिळतील अशा पद्धतीनं भाजपने आपलं कॅम्पेनिंग सेट केलं होतं. तेव्हा 100% भाजप 100 प्लस 125 पर्यंत भाजपच्या जागा जातील अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली होती. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा गट, शरद पवारांचा गट, काँग्रेस याच्यामधनं माजी नगरसेवकांचं मोठ्या प्रमाणात इनकमिंग आपल्या पक्षामध्ये करून घेतलं. इतर पक्षातल्या 22-23 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळं आता पुढे लढायलाच कोणी नाही अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये झाली होती. मात्र जसजशी निवडणूक जवळ आली, फॉर्म भरण्याचा दिवस जवळ आला, तसं पिंपरी चिंचवडचं वातावरण बदलायला सुरुवात झाली. ज्या नगरसेवकांची तिकीट भाजपाने कापली त्यातले बहुतांश चेहरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे अजित पवारांना आयतेच अनेक उमेदवार मिळाले. त्यानंतर खरी लढाई जी सुरू झाली पिंपरी चिंचवडमध्ये ती अजित पवारांच्या पत्रकार परिषदेने. आज भाजपचं एकतर्फी वातावरण असताना अजित पवारांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये 40,000 कोटीचं काय झालं असे आरोप अजित पवारांनी केले. भाजपाला आणि एकंदरीत स्थानिक नेत्यांना अजित पवारांनी घेरलं. त्यानंतर अजित पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर शहरामध्ये एक वातावरण ढवळून निघालं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झाली आणि ती कशामुळे झाली, त्याच्यातले जर पैसे खर्च झाले तर ते पैसे गेले कुठं, हा रोकडा सवाल अजित पवारांनी केला. यामुळं पिंपरी चिंचवडचं वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर या आरोपांना भाजपकडून कोणी उत्तर द्यायचं याच्यावरती चर्चा सुरू होती. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर 5-6 दिवस गेले तरी सुद्धा अजित पवारांना कोणीही उत्तर दिलं नाही. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरामध्ये येऊन गेले. मात्र ते म्हणाले की आमचे पैलवान जे आहेत, भोसरीचे आमदार महेश लांडगे, हे या आरोपांना उत्तर देतील. त्यानंतर 3-4 दिवसानंतर महेश लांडगे यांनी अजित पवारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपरीच्या एका सभेमध्ये बोलताना त्यांच्याकडनं अजित पवारांचा एकेरी उल्लेख झाला आणि अजित पवारांचा एकेरी उल्लेख झाल्यानंतर पुन्हा तिथे निवडणूक बऱ्यापैकी फिरली. शहरामध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा सामना सुरू झाला. त्यानंतर हे वातावरण भाजपच्या बाजूने कसं फिरवायचं यासाठीचे भाजपकडनं प्रयत्न सुरू होते. मात्र पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये असं झालं की भाजपला आपलं कॅम्पेनिंग बदलावं लागलं. शेवटच्या टप्प्यामध्ये येता येता या निवडणुकीमध्ये भाजपाने आपलं कॅम्पेनिंग हे विकासाच्या मुद्द्यावरनं आणि भ्रष्टाचाराला उत्तर देण्याच्या या 2 मुद्द्यांवरनं आता स्थानिक विरुद्ध बाहेरचे, अजित पवार हे बारामतीचे आहेत, तर त्यामुळे बारामतीवरनं अजित पवारांना टार्गेट केलं गेलं आणि पिंपरी चिंचवडची सत्ता ही स्थानिकांच्या हातात देऊ असे बॅनर आज शहरामध्ये लागले. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपाला निवडणुकीच्या मध्ये कुठेतरी आपलं कॅम्पेनिंग हे बदलावं लागलं. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतर चुरशीची होत गेली. महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख ज्या वेळेला केला अजित पवारांचा, त्याच्यानंतर प्रचारामध्ये सुनेत्रा पवार पण दिसून आल्या. हे वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूला जातं की काय असं वाटत असतानाच परत पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यांनी शरोशायरीतनं अजित पवारांना इशारा दिला, महेश लांडगेंनाही सबुरीचा सल्ला दिला आणि आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोड शो केला आणि पिंपरी चिंचवडचं वातावरण आपल्या विरोधात जातं का काय म्हणून मुख्यमंत्र्यांनी परत पिंपरी चिंचवडचं राजकारण आपल्या हातात घेतलं आणि स्थानिक नेत्यांना त्या पद्धतीनं काम करायचा सल्ला दिला. परंतु उद्या या निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. प्रचाराला अवघा 1 दिवस शिल्लक असताना पिंपरी चिंचवडमध्ये जी निवडणूक एकतर्फी वाटत होती ती आता मात्र दोघांमध्ये समसमान पातळीवरती आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं कोण जिंकेल हे आता आज सांगणं अवघड आहे. ज्येष्ठ पत्रकार असतील यांच्यामध्ये ही निवडणूक अतिकथित झाल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी केलेले जे आरोप आहेत, अजित पवारांचा जो जाहीरनामा आहे, हा सामान्य लोकांपर्यंत कुठेतरी पोहोचलेला पिंपरी चिंचवडमध्ये दिसतोय. मात्र भाजपाचं संघटन कौशल्य, भाजपाचे 4 आमदार शहरामध्ये आहे, ही सगळी ताकद जर भाजपाने वापरली आणि संघटन कौशल्याच्या भरोशावरती जर त्यांनी शेवटचे 2 दिवस शहरामध्ये पूर्ण ताकद झोकून दिली तर हा सामना अटीतटीचा होईल
आज कोण बाजी मारेल हे सांगणं सध्या जरी अवघड असलं तरी सुद्धा एकतर्फी सामन्यामधनं ही निवडणूक अटीतटीपर्यंत मात्र अजित पवारांनी नक्कीच नेलेली आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पहिल्यांदाच भाजपाला आपलं कॅम्पेनिंग जे सेट केलेलं आहे ते 2 वेळा या निवडणुकीमध्ये बदलावं लागलेलं आहे. भाजप जी सुरुवातीला अग्रेसिव्ह होती ती नंतर बॅकफुटवर गेल्याचं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालं. मात्र आता शेवटचे 2-3 दिवस राहिलेले असताना नक्की ही निवडणूक कुठल्या वळणावर जातीये याचं कुणाची सत्ता स्थापन होतीये 16 तारखेला आपल्याला कळेलच. परंतु आजची जी परिस्थिती आहे ही पिंपरी चिंचवडमध्ये नक्कीच टाईट फाईट काटेकी टक्कर झालेली आपल्याला पाहायला मिळते. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा लेट्स अप मराठी. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.